जय महाराष्ट्र मित्रांनो, आपण आहे पिंपरी मेट्रो स्टेशन जवळ. या ठिकाणी आरटीओची गाडी फिरते आणि प्रत्येक रिक्षावाल्याला त्यांचं नाव विचारलं जात आहे. तर जे अमराठी लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. तर या ठिकाणी तुम्ही सांभाळून राहा आणि तुमचं नाव शक्यतो पूर्ण लायसन्स सकट तुमच्या जवळ कागदपत्र ठेवा. तर प्रत्येक ठिकाणी कारवाई चालू आहे. तर या रिक्षावाल्या दादाला काय विचारलं? मराठी येते का? नाव काय तुझं? गेलं पुढे. तुम्हाला काय विचारलं? मला विचारलं 4 नंबर गेट कुठे आहे, मराठी येते का? तर यांना मेट्रोचे 4 नंबर गेट कुठे विचारलं आणि मराठी बोलता येते का. मला पण त्यांनी अडवलं आणि मलाही विचारलं की दादा नाव काय तुझं. मी नाव सांगितलं माझं संतोष चव्हाण. काहीच बोलले नाही, पुढे गेले, पावती केली नाही, काय नाही. फक्त तुमचं नाव विचारतात ते. तर घाबरून जाऊ नका, काही घाबरण्याचं कारण नाहीये. ही अमराठी लोकांवर कारवाई करण्यात येत आहे आणि त्यांच्यावर कारवाई चालू आहे. त्याच्यामुळं काही घाबरण्याचं कारण नाहीये. तर मित्रांनो, बिंदास राहा, बिंदास गाड्या चालवा. ही कारवाई होतच असणार आहे, कारण तिकडे वरती परिवहन मंत्र्यांनी हा जो निर्णय दिलेला आहे त्याची अंमलबजावणी हे अधिकारी करत आहेत. त्याच्यामुळं काही घाबरण्याचं कारण नाही.